2024 मध्ये मोबाईल वापरकर्ते हे 43% वरून 65% झाले. म्हणजे 43% पासून 65% वाढ झाली. तर ती 43% तुलनेत किती वाढ झालेली आहे? बरोबर. तर असं विचारलेलं आहे. स्पष्टीकरण काय? वाढ किती झाली? तर 65 वजा 43 म्हणजे 22% अधिकची. तर मग वाढ किती झालेली आहे? तर मूळ मूल्य आपल्याला म्हणजे 43 100 धरावं लागणार आणि मग त्यामध्ये 22% म्हणजे किती वाढ झालेली आहे? तर ती 43%ला जर आपण 100 धरलं तर 22% किती? असं उत्तर आहे त्याचं. आणि त्याचं उत्तर येतं मग 51%. 51.16% एवढं. ऑप्शन 3 त्याचं उत्तर आहे. आता ह्याची ट्रिक पण लक्षात घ्या. ती साधी सरळ ट्रिक आहे. 43 पासून 65 पर्यंत वाढ झाली. पण आपल्या लक्षात आले असेल की 43 अधिक 22 एवढी वाढ झाली. मग 43च्या निम्म हे 21.5 आहे. आणि आपल्याला तर माहिती आहे 22% वाढ झालेली आहे. म्हणजे 50% पेक्षा जास्तच असणार आहे. पण ती त्यापेक्षा खूप जास्त नसणार आहे. मग असा एकच ऑप्शन आहे 51% की जो 50%च्या किंचित जास्त आहे. त्यामुळं बघितल्या सरशी सुद्धा तुम्ही ते उत्तर देऊ शकता.